हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार 30 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भयानक सगळ्यात जबरदस्त ट्विस्ट आलाय ज्याचा आपण कधी विचारसुद्धा केला नव्हता. फ्रेंड्स, बाळजाबाईने चक्क कृष्णा आणि अनुसया या दोघींचा काटा काढलाय. एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, अनुसयाची तब्येत ठीक नव्हती. बाळजाबाईंनी तिचा गळा दाबला, त्यामुळे अनुसयाचं बीपी शूट झालं. डॉक्टरांकडे तिला नेल्यावर डॉक्टरांनी तिला काही गोळ्या औषधं लिहून दिली होती. आणि बाळजाबाईने काय केलं, चक्क अनुसयाचं जे औषध होतं ते औषध बदलून त्याच्या जागेवर विष ठेवलं. आणि मग अनुसयाने कृष्णाला तिला हे औषध द्यायला सांगितलं. कृष्णा ही अडाणी आहे. कृष्णाने ही बाटली हे औषध नीट पाहिलंच नाही. या बाटलीवर डेंजर विष असं लिहिलेलं होतं, पण कृष्णाला लिहिता वाचता येत नाही. त्यामुळे कृष्णाने चक्क अनुसयाला हे विष पाजलं आणि अनुसया ही बेशुद्ध पडली आहे. आणि आता जर अनुसयाला काही झालं तर कृष्णाने तिला विष पाजलं म्हणून कृष्णा जेलमध्ये जाणार आणि अनुसया तर ढगामध्ये जाणारच. हाच बाळजाबाईचा प्लॅन आहे. मग आता नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच समर सोन्याची अंगठी चोरून रूमच्या बाहेर येतो. तेवढ्यात कृष्णा त्याच्या समोर येते. कृष्णाला पाहून समर दचकतो, घाबरतो. कृष्णा विचारते, ए समर, काय झालं? तुझ्या चेहऱ्याचा रंग एवढा काय उडालाय? समरला काय बोलावं ते कळतच नाही. कृष्णा त्याला चेष्टेत विचारते, चोरी बिरी केली की काय? समर आणखीनच घाबरतो. कृष्णा विचारते, बोल ना, काय झालं? चेहऱ्याचा रंग काय उडालाय? पण समर, कृष्णा अशी माझी चेष्टा करत नको जाऊ असं म्हणून तेथून पळून जातो. कृष्णाला कळतच नाही या समरचं नेमकं चाललंय तरी काय. आणि इकडे बाळजाबाई गुपचूप किचनमध्ये येते. तेव्हा किचनमध्ये कुणीच नसतं. आणि बाळजाबाई एक खाली पातेलं गॅसवर ठेवते आणि गॅस सुरू करते. म्हणजे हे पातेलं खूप गरम होईल आणि जेव्हा कृष्णा ही किचनमध्ये येईल तेव्हा तिच्या हाताला पोळेल असा बाळजाबाईचा प्लॅन असतो. बाळजाबाई विचार करते, कृष्णे, तुला काय वाटलं तू प्रत्येक वेळेस मला हरवशील? नाही, मी प्रत्येक वेळेस मात खाणार नाहीये. मी बाळजा आहे, बाळजा. तू माझ्याबरोबर जे काही केलंस ना, माझ्या विरुद्ध जी कट कारस्थानं केली, मला सरपंच पदावरून हटवलं, मला माझ्याच घरातून बाहेर काढलं, मला गाव झाडायला लावलं, त्यामुळे मी आतमधून जळतीये. आतमध्ये असा ज्वालामुखी भडकलाय आणि आता त्या ज्वालामुखीचे चटके तुला सुद्धा बसणार आहे. आज तुझ्या हाताला मी असाच चटका देणार की तू तो नेहमी लक्षात ठेवशील. असा विचार करून बाळजाबाई खुश होते आणि गॅसवर ठेवलेल्या पातेल्यातून धूर बाहेर पडू लागतो. हे पातेलं चांगलंच तापतं. पातेलं खूप तापलंय हे पाहून बाळजाबाई खुश होते. तिला आनंद झालेला असतो. म्हणजे आता कृष्णाला चटके द्यायचे असं बाळजाबाईने ठरवलेलं असतं. आणि इकडे आपला समर रांगणे पाटील चक्क पूजाच्या घराबाहेर पोहोचतो. पूजा घराबाहेर येते आणि विचारते, एवढ्या रात्री तू येथे कसा? मला कशाला बोलवलंय? तर समोर सांगतो, अहो तुम्ही आधी डोळे बंद करा. पूजा विचारते, डोळे बंद? पण कशासाठी? तू मला का डोळे बंद करायला सांगतोय? पूजा असा साधे भोळेपणाचा आव्हानते जसं काय तिला काही माहीतच नाहीये. आणि मग म्हणते, अरे हो, मी तुला दुपारी सांगितलं होतं की माझ्यासाठी गिफ्ट आण. तू माझ्यासाठी सरप्राईज आणलंय ना? समोर म्हणतो, वय वय, तुमच्यासाठी सरप्राईज आणलंय. पूजा म्हणते, अरे यार, मी तुला असंच म्हटले होते, तुझी चेष्टा केली होती. सरप्राईजांची काही गरज नव्हती. मला आहे ना तुझ्याकडून काही सरप्राईज नकोय. समोर काही बोलणार तेवढ्यात पूजा स्वतःच बोलते, जाऊ दे, आता तू आणलंय ना आणि तू इतक्या मनाने आणलंय, प्रेमाने आणलंय, तर मी कसा नकार देणार? दे बरं दे, मला सरप्राईज दे. असं म्हणून पूजा आपले लटके झटके नखरे दाखवत असते आणि समोर तिच्या प्रत्येक अदावर फिदा होत असतो. पूजा म्हणते, ठीक आहे, आता मी तुला जास्त वेळ वाट पाहायला नाही लावणार. तू म्हणतोयस ना डोळे बंद कर, तर मी डोळे बंद करते. असं म्हणून पूजा ही डोळे बंद करते. आणि मग समोर त्याच्या खिशातून हे स्वतःच्या आईची चोरलेली सोन्याची अंगठी बाहेर काढतो. पूजा समोर पकडतो आणि म्हणतो, कसं आहे ना, हा समर रांगणे पाटील आहे. याच्याशी कुणी मजाकमध्ये चेष्टेमध्ये जरी म्हटलं ना की मला हे हवंय ते हवंय, तर मी लगेच देऊन टाकतो. उघडा बरं डोळे आता. पूजा डोळे उघडते आणि ही सोन्याची अंगठी पाहून खूप खुश होते. तिला हा आनंद मात्र खरा झालेला असतो. आता तिच्या बाकीच्या आदा लटके झटकं लाजणं मुरडणं हे नाटक असतं, पण सोन्याची अंगठी पाहून झालेला आनंद मात्र खरा असतो. आणि ती समरला म्हणते, तू माझ्यासाठी सोन्याची अंगठी आणली आहे?
समरसुद्धा खुश होतो की पूजाला हे गिफ्ट आवडलंय आणि पूजा चक्क समरला मिठी मारते आणि समर हा ढगातच जातो. त्याला खूप आनंद होतो, खूप खुश होतो तो. आणि पूजा म्हणते, थँक्यू समर, खरंच मी तर तुला चेष्टेत बोलले होते आणि तू माझ्यासाठी सोन्याची अंगठी आणशील असं तर मला वाटलंच नव्हतं. खरंच खूप खूप थँक्यू. पण हे खूप एक्सपेन्सिव्ह असेल ना? तर समर म्हणतो, नाही नाही एक्सपेन्सिव्ह नाही आहे, खूप महाग आहे. तर पूजा म्हणते, अरे तेच ते, खूप एक्सपेन्सिव्ह म्हणजे खूप महाग असेल ना? एवढ्या महागाचं आणायची काय गोष्ट होती? कमीत कमी लाखभर रुपयांची तर असेल ना? तर समर सांगतो, हो हो असेल लाखभर रुपयाची. आता त्याने पण चोरून चालली आहे, त्याला काय माहीत लाखाची आहे का 10 लाखाची आहे. आणि मग पूजा त्याला पुन्हा थँक्यू 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 म्हणून पुन्हा त्याला घट्ट मिठी मारते आणि आता तशीच त्याच्या मिठीत उभी राहते. समर खूप खुश होतो आणि समरसुद्धा तिला जवळ घेतो, तिच्या खांद्यावर हात ठेवतो. समरला तर स्वर्ग सुखच मिळालेलं असतं आणि पूजा तिच्यासाठी हे काही नवीन नाही आहे. एकानंतर एक असे पुरुष गळाला लावायचे, त्यांना लुबाडायचं, एवढंच पूजाला जमतं आणि आतासुद्धा ती समरबरोबर तेच करते. समरला मात्र त्याचं पहिलं प्रेम मिळालेलं असतं, त्यामुळे तो भलताच खुश असतो. आणि इकडे पहिल्यांदा नाही तर अनेक वेळेस प्रेम केलेले आढळराव आणि अनुसूया दोघे घराच्या अंगणात मस्त बसलेले असतात, गप्पा मारत असतात. आढळराव आज कृष्णाने आमदाराची कशी जिरवली, त्याची कशी बोलती बंद केली याबद्दल कृष्णाचं कौतुक करत असतात. आणि अनुसूया चेहऱ्यावर खोटं खोटं हसू आणून हो हो खरंय खरंय असं बोलत असते. आढळराव म्हणतात, अनुसूये तूच सांग आता, हे काय सोपं काम आहे का? कृष्णाने आधी आमची मनं जिंकली, मग गावकऱ्यांची मनं जिंकली, मग आता तर चक्क आमदाराच्या बायकोची मनं जिंकली आणि आमदाराच्या बायकोने स्वतःच्याच नवऱ्याविरुद्ध कृष्णाची बाजू घेतली. हे काय साधं सोपं काम आहे का? फक्त आपली कृष्णाच करू शकते, होय की नाही? आणि अनुसूया मनातल्या मनात विचार करते, काय त्या कृष्णाचं कौतुक करताय माझ्यासमोर, मला ते बिलकुल आवडलेलं नाही आहे. जेव्हा त्या आमदाराने कृष्णाचा अपमान केला होता ना, तेव्हा माझ्या काळजाला असा थंडावा मिळाला होता, इतकं भारी वाटलं होतं मला. पण नंतर सगळंच फिसकटलं. काय ते कौतुक. अनुसूयाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन वेगळेच असतात. आढळराव विचारतात, ओ अनुसूयाबाई कसला विचार करताय? अनुसूया म्हणते, नाही नाही खरंय खरंय एकदम बरोबर बोलताय, मला सुद्धा छान वाटलं. आणि मग आढळराव हे अनुसूयाला म्हणतात, थांब चहा पिण्याची तल्लफ आली आहे, मी कृष्णाला सांगतो. तर अनुसूया म्हणते, नाही नाही तुम्हाला चहा प्यायचा आहे ना, मग तुमच्यासाठी चहा मीच बनवणार. तर आढळराव म्हणतात, अगं नको, सांगतो मी कृष्णाला, आपण छान गप्पा मारतोय ना, बनविल ती चहा. पण अनुसूया म्हणते, नाही नाही तुम्ही थांबा, मीच जाते, तुमच्यासाठी चहा मीच बनवणार. असं म्हणून अनुसूया ही हट्टाने चहा बनवायला जाते. आढळराव म्हणतात, अरे देवा, तिकडे ती कृष्णा आमदाराचं ऐकत नाही आणि इकडे आमची गृहमंत्री आमचं ऐकत नाही. आनंद आहे आनंद आहे असा विचार करून आढळराव खूप खुश होतात. आता या संपूर्ण घरामध्ये एकमेव व्यक्ती जी सगळ्यात जास्त खुश आहे ती म्हणजे आढळराव. सगळं त्यांच्या मनासारखं झालंय, त्यामुळे ते भलतेच खुश आहेत. आणि इकडे दुष्यंत त्याच्या रूममध्ये लॅपटॉपवर काहीतरी काम करत बसलेला असतो. तेवढ्यात कृष्णा त्याला हाका मारत आतमध्ये येते. कृष्णाला पाहून दुष्यंत लगेच लॅपटॉप त्याच्याकडे वळवून घेतो. कृष्णाने पाहू नये असा त्याचा विचार असतो. कृष्णाला मात्र संशय येतो. दुष्यंत विचारतो, हा बोल ना, काय म्हणतो तीस? तर कृष्णा विचारते, तुम्ही काय लपवलंय आता माझ्यापासून? तुम्ही तो लॅपटॉप तिकडं का करून घेतला? दुष्यंत सांगतो, नाही नाही असाच. ते कसं आहे, ज्या मुलीला कधी लॅपटॉप चालवता आला नाही, कधी लॅपटॉपला हात लावला नाही, ती मुलगी डायरेक्ट लॅपटॉप चालू करते. मग यातली माझी एखादी महत्त्वाची फाईल, महत्त्वाची माहिती चोरीला गेली म्हणजे, म्हणून बाजूला करून घेतला. कृष्णा म्हणते, हो काय बोलताय तुम्ही? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? तुम्ही माझ्यावर आरोप लावताय का? दुष्यंत म्हणतो, आरोप नाही लावत आहे, थोडा संशय आला. कसं आहे म्हणजे आजकाल सेफ्टी महत्त्वाची आहे ना. कृष्णा चिडून म्हणते, सेफ्टी? माझ्यापासून सेफ्टी? कायची सेफ्टी? मी काय तुमच्या वस्तू चोरते काय? ओ दुष्यंत सरकार, माझ्यावर असे आरोप लावायचे नाही बरं का, मी सहन करणार नाही. दुष्यंत हा जाणून बुजून कृष्णाला छेडत असतो. कृष्णाशी भांडण करायला त्याला खूप मजा येते. आणि दुष्यंत म्हणतो, आता त्या दिवशी तू काही पण बोलतेस मग? कृष्णा विचारते, मी काय बोलते? तुम्ही असं बोलून माझा अपमान करताय की मी तुमच्या लॅपटॉपमधून काही चोरू शकते. दुष्यंत म्हणतो, मग तू माझा पण अपमान नव्हता केला का? त्या दिवशी 4 चौघांसमोर, घरातील सगळ्यांसमोर तुम्हाला मूर्ख म्हणाली होती. कृष्णाला मोठा धक्काच बसतो. कृष्णा विचारते, मी आणि तुम्हाला मूर्ख म्हटले होते? काही काय बोलताय तुम्ही? मी असं कधी म्हणाले? दुष्यंत म्हणतो, अगं बोलली होतीस ना, परवाच बोलली होती सगळ्यांसमोर, विसरली का? आणि आता खोटं बोलतीये, म्हणजे लॅपटॉपमधून माझी माहिती चोरशील, मला मूर्ख म्हणशील आणि आता मला खोटं पण ठरवशील. वा रे वा. कृष्णा चिडून म्हणते,
ओ दुष्यंत सरकार, तुम्ही ना माझ्यावर असे आरोप लावायचे नाही बरं का, गप्प बसायचं. मी काय तुम्हाला मूर्ख वगैरे म्हटलेलं नाहीये, तुम्ही खोटं बोलताय. कृष्ण आणि दुष्यंतमध्ये चांगलंच भांडण सुरू होतं. कृष्णाला असं चिडून दुष्यंत चांगलाच खुश होतो आणि त्याच वेळेस बाळजाबाई कृष्णाला हाक मारते, कृष्णे माझ्यासाठी चहा टाक बरं. आणि कृष्णा म्हणते, हो हो टाकते टाकते. कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, मी ना बाळजाबाईसाठी चहा टाकून येते, पण थांबा मी परत येणार आहे. तुम्हाला मी काय सोडणार नाही आता, माझ्यावर खोटे नाटे आरोप लावताय. असं म्हणून कृष्णा जात असते तर दुष्यंत म्हणतो, हे थांब ना थांब ना, आता कशाला पळून जाते. वा रे वा. आणि कृष्णा निघून गेल्यानंतर दुष्यंत हसू लागतो. कृष्णाला चांगलं चिडवलं म्हणून त्याला आनंद झालेला असतो. कृष्णा आणि दुष्यंतचा हा सीन खरंच खूप क्यूट आहे, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. आणि इकडे आपली दुसरी जोडी पूजा ही समोरच्या मिठीतून बाजूला होते आणि म्हणते, एक मिनिट एक मिनिट. समोर म्हणतो, राहू द्या ना, भारी वाटत होतं. तर पूजा म्हणते, अरे हो, पण तू माझ्यासाठी एवढी महागाची अंगठी आणली, तर असं वाटतं कशाला तू एवढा त्रास सहन केलास. तर समोर सांगतो, अहो महागातले आहे, पण आता मी समर रांगणे पाटील आहे, माझ्यासाठी काय महाग काय स्वस्त. तर पूजा म्हणते, अरे तसं नाही, पण तू माझ्यासाठी एवढं महागातलं गिफ्ट आणलं, सोन्याची अंगठी आणली. सोनं आजकाल किती महाग झालंय, आणि आपण दोघं तर एकमेकांना ओळखत सुद्धा नाही, तुला तर माझं नाव सुद्धा माहीत नाहीये, मग असं कसं. समोर म्हणतो, अरे यार एवढंच ना, पण त्यात ओळख करायला काय अवघड आहे. हॅलो, माझं नाव आहे समर रांगणे पाटील, आणि तुमचं नाव. आणि मग पूजा समरला सांगते, पूजा. समर म्हणतो, पूजा पुढे काय, पूजा काय. आणि पूजा घाबरत घाबरत सांगते, पूजा कोल्हापुरे. हे ऐकून समरला मोठा धक्काच बसतो, कारण समरला कृष्णाचं माहेरचं नाव माहिती आहे, कृष्णा कोल्हापुरे, आणि पूजाचं नाव सुद्धा पूजा कोल्हापुरे. हे ऐकून त्याला मोठा धक्काच बसतो. आणि इकडे कृष्णा ही आपल्या रूममधून खाली उतरते आणि तेथे बाळजाबाई लपून बसलेली असते. कृष्णाला आता बाळजाबाईंनी सांगितलंय की माझ्यासाठी चहा बनव, म्हणून कृष्णा ही सरळ सरळ किचनमध्ये निघून जाते. आणि बाळजाबाई विचार करते, कृष्णे कृष्णे, आता थोड्याच वेळात तुझ्या ओरडण्याचा आवाज येईल, आई ग उई ग, आणि तुझ्या हाताला भाजलंय हे पाहून माझ्या मनाला मात्र थंडावा मिळेल. असा विचार करून बाळजाबाई खुश होते आणि तिथून लपून सगळं पाहत असते. पण कृष्णाच्या आधीच अनुसया किचनमध्ये असते. कृष्णा विचारते, सासूबाई तुम्ही येथे काय करताय. तर अनुसया सांगते, अगं आढळरावांना चहा पिण्याची इच्छा झाली आहे, तेच बनवते. कृष्णा म्हणते, तुम्ही व्हा बाजूला, मी बनवते. तर अनुसया म्हणते, नाही नाही, आढळरावांसाठी चहा मीच बनवणार, तू नाही बनवायचा. बाळजाबाई हे सगळं ऐकते आणि विचार करते, अनुसया सुद्धा आतमध्ये का, त्या कृष्णाऐवजी अनुसयाच्याच हाताला पळवलं पाहिजे. लई बकबक करतीये, लईच तोंड उघडते आजकाल माझ्या विरुद्ध. आणि मग कृष्णा म्हणते, ठीक आहे तुम्ही बनवा चहा, मी दुसरं काहीतरी करते. अनुसया विचारते, तू काय करतेयस. तर कृष्णा सांगते, बाळजाबाईंची ऑर्डर चहा बनवायची, त्यांच्यासाठी चहा बनवते. कृष्णा हे गरम पातेल्याला हात लावणार इतक्यात अनुसया म्हणते, कृष्णे ते पातेलं मी घेणार आहे, दुसरं पातेलं घे तू. कृष्णा म्हणते, ठीक आहे तुम्ही घ्या. असं म्हणून कृष्णा दुसरं पातेलं आणायला जाते आणि तेवढ्यात अनुसया या पातेल्याला हात लावते आणि तिला जोरात चटका बसतो. तिचे दोन्ही बोटं भासतात आणि ती हे पातेलं खाली फेकून देते. कृष्णा दचकते आणि विचारते, काय झालं सासूबाई. तर अनुसया जोर जोरात ओरडू लागते, आई ग लय जोरात भाजलं. आणि इकडे बाळजाबाईला समजतं की अनुसयाला चटका बसलाय. बाळजाबाई तेथून पळून जाते आणि अनुसया म्हणते, आई ग लय जोरात चटका बसला, हे कसं झालं. कृष्णा तिला पाण्याखाली हात धरायला सांगते आणि विचारते, पण अचानक हे पातेलं कसं तापलेलं होतं, तुम्ही आधी पातेलं तापून ठेवलं होतं का, गरम करून ठेवलं होतं का. तर अनुसया म्हणते, नाही ग कृष्णे, मी कशाला आधी पातेलं तापून ठेवेल, हे सगळं आहे ना त्या बाळाचं कारस्थान आहे. बाळाशिवाय असं कट कारस्थान कुणीच करू शकत नाही, मला त्रास द्यायला तिने हे सगळं केलंय. कृष्णा म्हणते, ठीक आहे आपण आहे ना आधी हे करूया. पण अनुसया लगेच बाळाबाईला जाब विचारायला तिथून निघून जाते. कृष्णा तिच्या मागे मागे धावते आणि इकडे समर हा पूजाला विचारतो, पूजा कोल्हापुरे म्हणजे तुम्ही कृष्णाच्या कुणी का. तर पूजा सांगते, हो म्हणजे कृष्णा आमच्यावर लादलेली आहे. समोरला काही कळतच नाही. समोर विचारतो, म्हणजे. तर पूजा सांगते, काही वर्षांपूर्वी माझे बाबा माझे वडील त्या कृष्णाला आमच्या घरी घेऊन आले आणि म्हणाले, आजपासून ही तुमची बहीण. आणि मग ती कृष्णा आमच्या घरात आली आणि आमच्या दारिद्र्याला सुरुवात झाली. ती कृष्णा घरात आल्यानंतर आमच्या गरिबीला सुरुवात झाली. आमच्या वडिलांनी आत्महत्या केली आणि तेव्हापासून आम्ही या गरिबीतच जगतोय.
ती कृष्णा आता तुमच्या घरात आली आहे, तुमच्या संपत्तीवर उड्या मारतीये, पण आमचे हाल होत आहे. आम्ही गरिबीत दिवस ढकलतोय, आला दिवस काढतोय कसा बसा, 2 वेळचं नीट खायला सुद्धा आम्हाला मिळत नाही. असं म्हणून पूजा ही कृष्णाविरुद्ध गरळ ओकते आणि समर्थ तसाच कृष्णाविरुद्ध आहे. त्यामुळे दुश्मन का दुश्मन अपना दोस्त या हिशेबाने समर चांगलाच खुश होतो आणि पूजा ही नाटकं करू लागते. काय सांगू तुला समर, त्या कृष्णामुळे आम्ही किती भोगलंय. जेव्हापासून ती आमच्या आयुष्यात आली आहे, आमच्या आयुष्याचं खूप नुकसान झालंय, आमच्या आयुष्याचं वाटोळं झालंय. असं म्हणून पूजा रडण्याची नाटकं करू लागते. आणि इकडे बाजाबाई मस्त हॉलमध्ये सोफ्यावर बसलेली असते. अनुसया तेथे येते आणि विचारते, हे बाजा, किचनमध्ये तूच पातेलं गरम करून ठेवलं होतं ना? तर बाजाबाई म्हणते, हे अनुसये, कोणतं पातेलं? मी काय गरम करून ठेवलं नाही. तेवढ्यात कृष्णा तेथे येते आणि म्हणते, सासूबाई शांत व्हा, शांत व्हा. तर बाजाबाई चिडून म्हणते, ए कृष्णे, काय बोलते ही? कोणतं पातेलं? मी काय पातेलं वगैरे गरम करून ठेवलेलं नाहीये. अनुसया चिडून म्हणते, खोटं बोलायचं नाही. तर बाजाबाई म्हणते, मी खोटं बोलत नाहीये. मी कशाला किचनमध्ये जाऊ आणि ते पातेलं गरम करून ठेवू? आणि मग या दोघींमध्ये चांगलंच भांडण रंगतं. अनुसया चिडून म्हणते, एक कपटी कारस्थानी खोटाडी कुठली, 1 नंबरची खोटाडी बाई आहे तू. बाजाबाई चिडून म्हणते, अनुसये, माझ्याशी बोलताना तोंडाला आवर घालायचा, नीट बोलायचं माझ्याशी. तर अनुसया चिडून म्हणते, गप ग, तुझ्याशी काय नीट बोलायचं? तुला इज्जत आहे का? या पंचकृषीची तू एकुलती एक आहे जिला इज्जत नाहीये, आणि तुझ्याशी काय इज्जत देऊन बोलायचं? बाजाबाई खूप चिडते आणि तेवढ्यात दुष्यंत आणि आढळराव सुद्धा येतात. या दोघींची तर नेहमीचीच भांडणं आहे, त्यामुळे या दोघांना खूप राग येतो. पण अनुसया आणि बाजाबाई काही थांबत नाही. अनुसया चिडून म्हणते, बाहेरची आहे तू, बाहेरची, आणि या घरावर हक्क दाखवतेस का गं? तूच जाणून बुजून माझे हात पळवलेस, हे सगळं तुझंच कटकारस्थान होतं. बाजाबाई चिडून म्हणते, हे अनुसये, मला बाहेरची म्हणायचं नाही. आढळराव, समजावून सांगा तिला. आढळराव काही बोलणार इतक्यात अनुसया म्हणते, माझ्या नवऱ्याशी काय बोलते? माझ्याशी बोल ना. त्यांचा फक्त माझ्यावर हक्क आहे आणि माझा त्यांच्यावर. तुझा त्यांच्यावर काय हक्क नाही आहे. त्यांना सांगायचा काही विषयच नाही आहे. तू बाहेरची आहे, बाहेरची, चल निघ बाहेर. बाजाबाईला खूप राग येतो. कृष्णा, दुष्यंत, आढळराव सगळे टेन्शनमध्ये येतात की आता यांना कसं शांत करावं. पण दोघी एकदम मांजरींसारख्या भांडत असतात आणि मांजरींची भांडणं सोडवणं काही सोपं नसतं. त्यानंतर बाजाबाईच्या तळपायची आग मस्तकात जाते आणि बाजाबाई चक्क अनुसयाचा गाज दाबते. त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. दुष्यंत, आढळराव, कृष्णा सगळे या दोघींना सोडवण्याचा प्रयत्न करतात. पण बाजाबाईने काय खाल्ले की चक्की का आटा खाते काय माहीत, बाजाबाई इतकी लोक असताना सुद्धा अनुसयाचा गळा काही सोडत नाही आणि तिचा गळा दाबतच असते. आढळराव खूप घाबरतात, सोड, सोड. दुष्यंत सुद्धा तिला सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण बाजाबाई काही ऐकत नाही. आणि इकडे पूजाची नाटकं सुरू असतात आणि ती म्हणते, समर, तुला काय सांगू, आम्ही काय काय भोगलंय. तर समर म्हणतो, अहो जाऊ द्या तो विषय सोडून. आणि तुम्ही ना, आता खरं सांगू तुम्हाला, जेव्हा तुम्ही चिडता ना तेव्हा खूप छान दिसता. असं म्हणून समर हा चक्क पूजाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. पूजा खूप लाजते आणि म्हणते, समर, काय करतोयस तू? अरे हे गाव आहे, शहर नाही आहे. तर समर म्हणतो, गाव असो नाही तर शहर असो, आता समोरची व्यक्ती इतकी सुंदर असली, इतकी गोड दिसत असली का मी तरी काय करणार. असं म्हणून समर पुन्हा एकदा पूजाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. तर पूजा त्याला म्हणते, अरे आत्ता नाही, नंतर. आणि पूजा खूप जशी काय चांगली आहे, लाजते अशी नाटकं करते. समर म्हणतो, एक काम कराल का, मी तुम्हाला आता जी गोल्ड रिंग दिली आहे ना, ती मस्त घाला आणि माझा एक सेल्फी पाठवा. पूजा म्हणते, नक्की नक्की, तुम्हाला इतकं छान गिफ्ट दिलंय, मग मी काय तुला सेल्फीसुद्धा पाठवू शकत नाही का? मी सेल्फी नक्की पाठवेल. समर म्हणतो, हो नक्की पाठवा, येतो मी आता. असं म्हणून समर गाडीवर बसतो. पूजा त्याला म्हणते, सावकाश जा, काळजी घे, पोचल्यावर मेसेज कर. आणि समर म्हणतो, हो, तुम्ही सुद्धा काळजी घ्या बरं का, आणि काही लागलं भागलं तर कॉल करत जा, मी कधी पण तुमच्यासाठी येऊ शकतो. पूजा म्हणते, हो. आणि समर तेथून निघून जातो. पूजा भलतीच खुश होते, स्वतःचीच नजर उतरवते, स्वतःलाच पप्पी देते. वा पूजा वा, खरंच तुला कसं जमतं हे? पुरुषांना घोळात घ्यायचं, आधी तो डी, मग तो रहेजा, मग तो महामूर्ख जयकांत, आणि आता समर. वा रे वा, समर. आणि पूजा ही भलतीच खुश होते. समोरने दिलेल्या या सोन्याच्या अंगठीकडे पाहते आणि तिला अत्यानंद झालेला असतो. शेवटी पैसा, सोनं, नाणं हेच तिला महत्त्वाचं आहे. पूजा कशी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे.
आणि इकडे सगळेजण कसं बसं अनुसयाला सोडवतात. कृष्णा, दुष्यंत बाजाबाईवर खूप चिडतात, पण बाजाबाई काही गप्प बसत नाही आणि म्हणते, अनुसये आज वाचली तू, पण मी तुला काही सोडणार नाहीये. अनुसया चिडून म्हणते, अगं तू बाहेरची आहे तर तुला बाहेरचीच म्हणणार ना, तू काय या घरची आहे का? तू या घरात कशी आली, काय आली, माझा संसाराचं कसं वाटोळं केलं हे अख्ख्या गावाला माहिती आहे, आणि मी तेच बोलले जे खरं आहे. बाजाबाईला खूप राग येतो, पण अनुसया इतका त्रागा करून घेते की त्या क्षणी तिला चक्कर येते आणि ती चक्क खाली कोसळते. कृष्णा, आढळराव, दुष्यंत सगळे खूप घाबरतात. बाजाबाईला सुद्धा भीती वाटते ही अनुसया चक्कर येऊन खाली कशी पडली. आणि इकडे सावित्री आणि पूजा यांची जेवणं झालेली असतात. सावित्री पूजाजवळ येते आणि म्हणते, वा पूजे वा, काय जेवण होतं आजचं. मला तर असं वाटत होतं ना की जेवणावरच्या ताटातलं अन्न आणि माझ्या पोटातली भूक कधी संपूच नये, मी असंच खात राहावं. आणि ती चक्क ढेकरसुद्धा देते. पूजासुद्धा खुश होते आणि म्हणते, आय आता लय मोठा मासा आपल्या गळाला लागलाय, तू टेन्शनच घेऊ नको. आता असंच पंचपक्वानाचं जेवण आपल्याला मिळत राहणार. सोनं नाणं, पैसा, प्रॉपर्टी, जमीन जुमला सगळं आपलं राहणार. आता मोठा मासा मी पकडलाय. आणि सावित्रीसुद्धा खुश होते. वा, सावित्रीने तिला काही ट्रेनिंग दिली आहे. सावित्री म्हणते, पूजा याचा अर्थ शिकार केलीस तू. पूजा म्हणते, वय मग शिकार केलीच. या दोघी चांगल्याच खुश असतात आणि तेवढ्यात भक्ती तेथे येते आणि विचारते, शिकार केली? कोणती शिकार? भक्तीला पाहून या दोघी चांगल्याच घाबरतात, कारण त्यांना माहिती आहे भक्ती कृष्णाला सगळं सांगेल आणि कृष्णाला सगळं कळलं म्हणजे आपली शिकार गेली पाण्यात, आपलं सगळं मुसळच केरात जाईल. त्यामुळे दोघी चांगल्याच घाबरतात. इकडे बाजाबाई अनुसयाचा गळा दाबून मस्त हॉलमध्ये मोबाईल पाहत बसलेली असते. कृष्णा तेथे येते आणि म्हणते, बाजाबाई तुम्ही जे काही केलंय ना ते योग्य केलेलं नाहीये, आणि जर अनुसयाबाईंना काही झालं ना तर मी तुम्हाला सोडणार नाही. मी काय करते ते तुम्ही पाहाच. बाजाबाई चिडून म्हणते, ए कृष्णे, माझ्याशी नीट बोलायचं. जे काय झालं त्यात माझी चूक नाहीये. मी माझी निवांत बसले होते, तीच आली माझ्यावर आरडाओरडा करायला लागली. आणि काय केलंय मी एवढं? माझ्यामुळे काही झालं नाहीये. तीच त्रागा करून घेत होती म्हणून चक्कर येऊन पडली. मी काही केलेलं नाहीये. आणि एकदाची मेली तर मेली, तेवढीच माझ्या मागची ब्याज जाईल. कृष्णा खूप चिडते आणि म्हणते, बाजाबाई काय बोलताय तुम्ही? तिकडे सगळेजण अनुसयाबाईंना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत आणि तुम्ही त्यांच्या मरणाच्या बाता करताय. नीट बोलायचं. तर बाजाबाई म्हणते, त्यात काय नीट बोलायचं, खरं तेच बोलतीये. मी मेली ना तर माझ्या डोक्याला टेन्शनच राहणार नाही. आणि तेवढ्यात आढळराव, समर, दुष्यंत अनुसयाला घेऊन घरी येतात. अनुसयाची तब्येत ही खूप खराब असते. सगळेजण तिला सोफ्यावर बसवतात. कृष्णा विचारते, अहो काय झालं होतं यांना? त्या बऱ्या तर आहेत ना? तर दुष्यंत सांगतो, BP शूट झालं होतं, टेन्शनमुळे, स्ट्रेसमुळे. डॉक्टरांनी औषधं लिहून दिली आहे आणि आता ती औषधं त्यांना पुढील 2-4 दिवस द्यायची आहेत. दुष्यंतच्या हातामध्ये ही औषधं असतात आणि बाजाबाईचं लक्ष या औषधांवर जातं आणि तिच्या डोक्यात एक नवीन प्लॅन येतो. आणि मग आढळराव अनुसयाला सांगतात, ओ अनुसयाबाई, आता भांडणं करायची नाही, घरात थोडी शांती ठेवा. तर अनुसया कसं बसं म्हणते, अहो मी काय केलं? हे सगळं त्या बाजानेच केलं. बाजामुळेच हे सगळं झालंय. बाजाबाई चिडून म्हणते, माझ्यामुळे झालं? माझ्यामुळे झालं? अगं तुझ्यामुळे झालं ना. तूच घरामध्ये धिंगाणा घालतेस. मला बाहेरची म्हटली नसती तर मी पण तुझा गळा दाबला नसता. आणि ना तू नशीबवान होती म्हणून वाचली की माझ्या हातात तेव्हा दगड नव्हता, नाहीतर तुझ्या कपाळमोक्षच केला असता मी. मग तुला कळलं असतं. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. अनुसया खूप चिडते. कृष्णा म्हणते, हो बाजाबाई शांत राहा आता. बाजाबाई म्हणते, कृष्णे तू गप्पा बस, मला नको अक्कल शिकू. तर दुष्यंत ओढून म्हणतो, इनं बाजाबाई बस झालं, काय करताय तुम्ही? एवढं करून मन भरलं नाही का तुमचं? आधी गळा दाबला, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि आता कपाळमोक्ष करायला निघालाय आणि वरतून कृष्णाला बोलताय. आता मला एक शब्दही ऐकून घ्यायचा नाहीये. जा तुमच्या रूममध्ये. येथे थांबला तर आणखीन भांडणं कराल. चक्क आपला मुलगाच आपल्याला असं बोलतोय. त्यामुळे बाजाबाईला खूप वाईट वाटतं. बाजाबाईच्या डोळ्यात पाणी येतं आणि भरल्या डोळ्याने बाजाबाई सगळ्यांकडे रागारागाने पाहू लागते की तुमच्यामुळेच माझा लेक माझ्यापासून दूर गेलाय, माझ्याशी असं बोलतोय. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. पण आजचा एपिसोड पुढील एपिसोडच्या मानाने काहीच नाहीये. पुढील एपिसोडमध्ये असा भयंकर ट्विस्ट येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अनुसया ही कृष्णाला सांगेल, कृष्णा
माझं औषध माझ्या रूममध्ये ठेवलंय, ते घेऊन ये. आणि कृष्ण औषध घ्यायला जाईल, पण त्याच्या आधीच बाळजाबाईने चक्क अनुसूयाच्या या औषधाच्या जागी विष ठेवलेलं असेल. आणि कृष्णा ही तर अडाणी आहे, तिला लिहिता वाचता येत नाही. या बाटलीवर डेंजर म्हणजे विष असं लिहिलेलं असेल, पण कृष्णाला लिहिता वाचता येत नसल्यामुळे कृष्णा चक्क अनुसूयाला हे विष पाजणार आणि त्यानंतर अनुसूया ही चक्क चक्कर येऊन पडेल. कृष्णा खूप घाबरणार. बाळाबाई मात्र खुश होईल आणि विचार करेल, वा बाळा वा, याला म्हणतात एका दगडात दोन पक्षी. म्हणजे आता विष पिल्यामुळे ही अनुसूया तर ढगात जाणार, पण कृष्णाने अनुसूयाला विष दिलं म्हणून कृष्णासुद्धा जेलमध्ये जाणार. म्हणजे माझ्या मागच्या दोन्ही बॅद एकाच फटक्यात संपल्या. असा विचार करून बाळाबाई खूप खुश होईल. मग आता या विष प्रकरणाचं पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.